पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 जूनला जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी बोईसर येथील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम, प्रस्तावित वाळवंट बंदर, दातिवरे अर्नाळा सागरी विमानतळ, विरार अलिबाग कॉरिडॉर तसेच मुंबई वडोदरा द्विगतीय महामार्गाच्या इंटरचेंजेससह विविध प्रकल्पाची पाहणी केली। चिंचणी समुद्र किनाऱ्यावरून वाळवंट बंदराच्या नियोजित जागेचा आढावा घेण्यात आला। बंदराशी संबंधित पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सुमारे 30 ते 40% काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। तसेच दमण येथून वाळू वाहतुकीसाठी निविदा अंतिम करण्यात आल्याने बंदराच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे। प्राथमिक टप्प्यातील उभारणी पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। वाळवंट बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून स्थानिक युवकांना उद्योगांमध्ये संधी मिळावी यासाठी ITI संस्थेचे आधुनिकीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षणाचीही तयारी सुरू आहे। मच्छीमारांसाठी स्वतंत्र मासेमारी बंदर उभारण्याचाही आराखडा प्रशासनाने तयार केला आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत विरार आणि बोईसर येथे स्थानके उभारली जात असून या परिसरात उद्योग, व्यापार आणि नागरी विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। प्रकल्पांसाठी आवश्यक बहुतांश परवानग्या पूर्ण झाल्या असून त्वरित तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली। डहाणू तालुक्यातील पर्यावरणीय नियम लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे। DTEPAच्या नियोजनाशी सुसंगत निवासी विकास तर पर्यावरणीय निर्बंध नसलेल्या भागात लॉजिस्टिक कॉरिडॉर आणि व्यावसायिक संकुले उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान मुख्यमंत्री वाळवंट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बंदर विरोधकांनी वाणगाव नाक्यावर जमून आंदोलनाचा प्रयत्न केला। यावेळी विनीत पाटील आणि वैभव वझे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मुख्यमंत्र्यांचा दौरा पूर्ण झाल्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली। विकासाच्या गाडीचा वेग मिळत असताना स्थानिकांच्या प्रश्नांना न्याय आणि पर्यावरणाचे संरक्षण ही तितकेच महत्त्वाचे, अन्यथा विकासाच्या नावाखाली असंतोषाचा ज्वालामुखी पुन्हा धगधगू शकतो। आपल्याला कल्पना आहे की आता याची सुरुवात झालेली, आतापर्यंत रेग्युलेटरी सगळ्या परमिशन्स आपण घेत होतो। आता या रेग्युलेटरी परमिशन्स 90% झाल्या, 10% आता ऑटो पायलट मोडमध्ये ते लवकर मिळतील। त्यामुळे आता खरा विकास चालू होईल। आमचं एक पक्का आहे की आम्ही काही झालं तरी स्थानिकांना घेऊनच विकास करू। स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचं जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही, हे लक्षात घेऊनच याचं प्लॅनिंग केलेलं। मला असं वाटतं की आता कामाची सुरुवात जवळपास झाली आहे, पण अगदी आपण जे म्हणाल तर त्या संदर्भात आता क्वेरीज झालेल्या आहेत। जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दमणवरनं रेती जी आहे, वाळू जी आहे ती आणण्यात येणार आहे। त्याची टेंडर्स वगैरे सगळे झालेले आहेत। त्यामुळे प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जवळपास ती झाली आहे आणि पुढच्या काळात वेगानं ती होताना दिसेल। पुढच्या 3 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेजर काम आम्ही करून आपल्याला हे बंदर कसं त्या ठिकाणी अस्तित्वात आणता येईल अशा पद्धतीनं किमान त्याचं प्रायमरी काम तरी झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि आमची जी या ठिकाणी स्थानिक यंत्रणा आहे, म्हणजे केवळ JNPTच नाही तर आमचे जे जिल्हा यंत्रणा आहे, मग जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे फिशरीज मंत्री असतील आणि इथले जे जिल्हा प्रशासनातले लोक आहेत, असे सगळे मिळून पुढचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इथलं उलाढाल सुरू होईल त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक गतिविधी सुरू होतील। त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आता त्याचं प्लॅनिंग करावं लागेल। तेच प्लॅनिंग करतो आणि तेच सगळं प्लॅनिंग पाहण्याकरता मी आलेलो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।